विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडा, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी KRTR BH कॉमर्स AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज सर्वप्रथम मी तुमचे आजच्या तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण GG 220A म्हणजे जॉग्राफी ऑफ महाराष्ट्राचा भूगोल या स्पेशल पेपरमधील चॅप्टर नंबर 3 क्लायमेट किंवा महाराष्ट्राचे हवामान या चॅप्टरविषयी मागील तासिकापासून चर्चा करत आलो आहोत. यामध्ये मागील तासिकेला आपण पावसाळा किंवा नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळातील परिस्थिती याविषयी आपण चर्चा केली. म्हणजेच यामध्ये काय सांगितलं गेलं की महाराष्ट्राच्या हवामानदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा काळ जर असेल तो कोणता असेल तो पावसाळा होता. 4 महिन्यामध्ये जो काही पाऊस पडतो यावर महाराष्ट्राच्या लोकांचे जीवन अवलंबून असते. पिण्याचे पाणी असेल, अन्नधान्य असेल, नगदी पिके असेल, गुरांना चारा असेल, उद्योगधंद्यांना पाणी असेल, या सर्वांची गरज ही पावसामुळे भागवली जाते. पावसाचे प्रमाण, पाऊस पडण्याचा काळ, त्यामधील खंड, पावसाचे स्वरूप, त्याची विविधता वगैरे घटकांचा परिणाम महाराष्ट्रावर होतो. यामुळेच महाराष्ट्राच्या हवामानाचा अभ्यास आपण नैऋत्य मान्सून काळामध्ये किंवा कसा केला पाहिजे हे आपण या ठिकाणी अभ्यासलं. म्हणजेच त्यामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्याची निर्मिती कशी झाली, त्यानंतर भारतीय मान्सूनची संकल्पना काय आहे, की भारतीय मान्सूनची संकल्पना समजवण्यासाठी मान्सूनची काय ठळक वैशिष्ट्ये हे आपण पाहिले आहेत. त्याचबरोबर मान्सून सर्वसामान्य भारतीयांच्या मते मान्सून म्हणजे काय, त्याचबरोबर मान्सून निर्मितीमध्ये काही स्पष्टीकरणं देण्यात आली आहेत की मान्सून कसा निर्माण होतो, म्हणजे कमी दाबाचा पट्टा असेल किंवा जास्त दाबाचा पट्टा असेल याविषयी आहे, किंवा नैऋत्य मान्सून वारे म्हणजे काय हे आपण बघितलं. त्याचबरोबर मान्सूनचे स्वरूपमध्ये मान्सूनचे आगमन असेल, मान्सूनची वाटचाल असेल, पर्जन्यक्षम प्रणाली असेल किंवा मान्सून पावसाचे वितरण असेल, मान्सूनचा खंड असेल, मान्सूनचे निर्गमन असेल, मान्सूनचे आगमन आणि निर्गमन, त्याचबरोबर वायव्य भागातील कमी दाबाचे केंद्र असेल, आंतरउष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्यातील नात्या असेल, किंवा आंतरउष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्याचे उत्तरेकडे सरकणे असेल, किंवा मान्सून निर्मितीची संकल्पना असेल, ह्या गोष्टी आपण कालच्या तासिकेला बघितल्या आहेत. यामध्ये पर्जन्यक्षम प्रणाली असेल किंवा पावसाचे वितरण असेल, आर्द्रकाल असेल, शुष्क काल असेल, त्याचबरोबर मान्सून ध्वनी असेल किंवा आवर्ताचा संबंध असेल, किंवा मान्सूनमधील खंड का पडतो हेही आपण मागील तासिकेला बघितलं आहे. आजच्या मित्रांनो, आपण महाराष्ट्राचे हवामान व महाराष्ट्राच्या हवामानाविषयी आणि महाराष्ट्राच्या हवामानामध्ये आपण बघणार आहोत की नैऋत्य त्या मान्सून काळामधील पर्जन्य असेल की मान्सून काळामध्ये असणाऱ्या पर्जन्याविषयी किंवा मान्सूनच्या काळामध्ये कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडणार आहे, व त्याचबरोबर मान्सूनच्या काळामध्ये पर्जन्य व त्याची वैशिष्ट्ये काय याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे थोडक्यात वैशिष्ट्ये सांगत असताना एक गोष्ट सर्वात महत्त्वाची बघितली गेली पाहिजे. एक म्हणजे पर्जन्याचा कालखंड. महाराष्ट्रामध्ये वर्षामध्ये जो पाऊस पडतो त्यापैकी सुमारे 85% नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पडतो. कोकणाचा नैऋत्य असेल, पश्चिम भागावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्री पर्वत ओलांडून महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशावर पाऊस देतात. जून सप्टेंबर या 4 महिन्याच्या काळातील पावसाचे मासिक प्रमाण असेल किंवा प्रादेशिक वितरणावर फार मोठ्या प्रमाणावर तफावत किंवा विविधता आपल्याला पाहावयास मिळते. सर्वसाधारणपणे असून असाही विचार केला की जुलै महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. अर्थात पूर्वेकडे विदर्भात ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते. याच महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये भरपूर पाऊस पडतो. सप्टेंबरमध्ये नैऋत्य मान्सून वारे क्षीण होतात व आकाश निरभ्र होते. पावसाचा जोर कमी होतो. पावसाळ्यात येणारा पाऊस हा सतत 4 महिने कोणत्याही प्रदेशात असत नाही. अनेक वेळा त्यामध्ये खंड पडतो. स्वच्छ आल्हाददायक हवा असते. बऱ्याच वेळा हा कलखंड लांबल्याने शेतकऱ्यांचे व लोकांचे पावसाकडे लक्ष लागत असते. त्यानंतर पुढचं एक वैशिष्ट्य बघणार आहोत की ह्या असणाऱ्या मान्सूनच्या काळातील याचं काय वैशिष्ट्य आहे. त्याचं वैशिष्ट्याचा अभ्यास करताना पावसाचे सर्वसाधारण स्वरूप आहे. पावसाळ्यामध्ये 4 महिन्याच्या कालखंडामध्ये कोकण, सह्याद्री पर्वतरांगेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. म्हणजे त्या मानाने मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बरेच कमी असते. जसे जसे पूर्वेकडे जावे तसतसे पावसाचे प्रमाण पुन्हा वाढत जाते. कारण विदर्भाचा परिसर बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सूनच्या वाऱ्याच्या शाखेने टापूत येतो. त्या भागामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो असे आपल्याला बघायला मिळते. कोकणामध्ये जर आपण गेलो तर पुढचं वैशिष्ट्य सांगत असताना मान्सूनच्या काळातील पर्जन्याचं आपण त्याचं वैशिष्ट्य बघणार आहोत की कोकणातील भरपूर पर्जन्य असेल. महाराष्ट्राचा पश्चिम भागामध्ये कोकण असेल, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतो व कोकणच्या चिंचोळ्या व किनारपट्टीमध्ये सरासरी 250 ते 300 सेंटीमीटर, तर दक्षिण कोकणातून उत्तर कोकणामध्ये गेल्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी होत जाते. हे आपणास किनारपट्टीवरील शहराच्या पावसाच्या नोंदीवरून लक्षात येईल. उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडत आहे हे आपण प्रत्येक क्लासिफिकेशन केल्यानंतर किंवा वर्गीकरण केलं आहे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. किंवा घाटमाथ्यावरील अतिपर्जन्य हे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे
किंवा कोकणाच्या पूर्वेकडे गेलं तर हळूहळू प्रदेशाची उंची वाढत जाते. समुद्रापासून 30 ते 60 किलोमीटर पूर्वेस गेला तर सह्याद्री पर्वताचं उंच उंच कड्या आपल्याला वाटेत उभे राहतात. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर 1300 मीटर उंचीच्या प्रचंड पर्वतरांग उत्तरेकडे ओलांडण्याच्या प्रयत्नामध्ये बाष्पयुक्त नैऋत्य मान्सून वारे घाटमाथ्यावर भरपूर मोठ्या प्रमाणावर पाऊस देतात. ह्याच पर्वतरांगेवर दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. दक्षिण कोकणामध्ये आंबोली असेल त्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो हे आपल्याला माहिती आहे. महाबळेश्वर असेल तर त्या ठिकाणी पावसाची नोंद मोठ्या प्रमाणात झाली आहेत. याचबरोबर कोकणाच्या घाटमाथ्यावर जुलै असेल ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये प्रामुख्याने मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे हे आपल्याला जवळजवळ दररोजच पडतो. आता पुढचं अजून एक वैशिष्ट्य बघितलं गेलं तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागामध्ये पर्जन्याचे प्रमाण घटते. म्हणजे नैऋत्य मान्सून वारे सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर पूर्वेकडील पठारावर वाहू लागतात व या वाऱ्यातील बरेचसे बाष्प सह्याद्री पर्वत ओलांडून पावसाच्या रूपामध्ये पडून गेलेले असते व पठाराचा उतार पूर्वेकडे असतो. तसे प्रदेशाची उंची कमी कमी होत गेल्याने तापमानात वाढ होत जाते. तापमानात वाढ होत गेल्यामुळे पठारावरून वाहताना वाऱ्याच्या मार्गामध्ये कोणताही अडथळा नसल्याने बाष्पयुक्त वाऱ्यांचे तापमान कमी होण्याचा प्रश्नच येत नाही. या वाऱ्यामधील बाष्प भूप्रदेशावर येण्याऐवजी त्यांची बाष्पधारण शक्ती वाढतच असते. यामुळेच महाराष्ट्र पठारावर पावसाचे प्रमाण झपाट्याने कमी होते आणि पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर महाबळेश्वर या ठिकाणी पाहिले आपण की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. म्हणजेच अशा असणाऱ्या भागामध्ये जर उदाहरणार्थ बघितलं आपण तर महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणात आणि त्याच जवळ असणारं वाई त्याच्या पायथ्याशी असणारं वाई त्या ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडतो. हेही आपले उदाहरणे लक्षात घेता येईल. किंवा त्याही पुढचं एक ह्या मान्सून काळातील पर्जन्याचं एक काही वैशिष्ट्य सांगता येतील. पुढचं एक वैशिष्ट्य बघू की गोदावरी भीमा कृष्णा खोऱ्यांच्या दक्षिणोत्तर पट्ट्यामध्ये आवर्षणग्रस्त प्रदेश म्हणजे सह्याद्रीच्या पर्वताच्या पूर्वेकडे गेलो गोदावरी भीमा कृष्णा नद्यांच्या खोऱ्यामध्ये गेलो आपण तर त्या ठिकाणी ओलांडल्यानंतर साधारणतः प्रत्येक खोऱ्यामध्ये 80 ते 120 रुंदीचा दक्षिणोत्तर असा एक पट्टा आहे. त्यामध्ये साधारणपणे पावसाचे प्रमाण हे 50 सेंटीमीटरच्या तेव्हा त्याहीपेक्षा अनिश्चित स्वरूपाचे असू शकते. म्हणजे एखाद्या वर्षी समाधानकारक पाऊस पडतो तर दुसऱ्या वर्षी पावसाचे प्रमाण अतिशय कमी असू शकते. असा आवर्षणग्रस्त प्रदेश ओळखता आहे. म्हणजे नाशिक असेल अहमदनगर जिल्ह्याचा पूर्व भागही यामध्ये समाविष्ट आहेत. मराठवाड्यातील या ठिकाणी पर्जन्य दख्खनच्या पठारावर आपण गेलो तर आवर्षणग्रस्त प्रदेश ओलांडल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढत जाते. म्हणजे काही प्रमाणात बंगालच्या उपसागरावर मान्सून वाऱ्याच्या शाखाचाही समावेश होत असतो. म्हणजे सोलापूर असेल किंवा मराठवाड्यातील औरंगाबाद असेल बीड असेल उस्मानाबाद असेल किंवा नांदेड असेल या ठिकाणी बऱ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यानंतर विदर्भातील पर्जन्य पुढचं एक या मान्सूनच्या काळातील पर्जन्याचं वैशिष्ट्य बघत असताना आपल्याला ते बघावं लागेल की विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण वाढते. उदाहरणार्थ असं बघितलं अकोला असेल अमरावती असेल बुलढाणा असेल यवतमाळ वर्धा नागपूर या ठिकाणी साधारणतः 100 ते 90 ते 100च्या दरम्यान पावसाची नोंद आपल्याला त्या ठिकाणी बघावयास मिळते किंवा नोंद केली गेली आहे. विदर्भाच्या काही भागामध्ये भंडारा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल या जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण 100 ते 150 सेंटीमीटरच्या दरम्यान आपल्याला नोंद केली आहेत. म्हणजे यावरून असंही लक्षात येऊ शकतं की याचं कारण आहे की बंगालच्या उपसागरावरून मान्सूनच्या शाखेच्या टापूमध्ये येतात विदर्भातील सातपुडा पर्वतरांगाच्या गाविलगड डोंगर रांगामध्ये पावसाचे प्रमाण वाढत असते. म्हणजे त्या ठिकाणी चिखलदरा हे ठिकाणी त्या ठिकाणी असणाऱ्या पावसाची नोंद ही साधारणतःपणे मोठ्या प्रमाणावर की प्रतिरोध प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी पडत असतो. या म्हणजे अशाच प्रकारे ह्या असणाऱ्या गोष्टी किंवा त्या ठिकाणी असणारं तापमान असेल पावसाच्या मान्सूनच्या आगमनामुळे दिवसाचे तापमान झपाट्याने उतरते व हिवाळा ऋतूमध्ये जेवढे तापमान असते त्याच आसपास काही वेळेस तापमान पाहावयास मिळत असते. तापमान कक्षेमध्ये असा मोठ्या प्रमाणावर फरक आपल्याला जाणू शकतो. बऱ्याच प्रदेशामध्ये जुलै असेल ऑगस्ट महिन्याची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी जाणवत असते. म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा वाढण्याचा पुन्हा प्रारंभ होतो. म्हणजे असंही आपण म्हणू शकतो की किनारपट्टीवर दिवसाचे तापमान हे 29 ते 31 सेल्सिअस असते तर खंडांतर्गत प्रदेश असेल ज्या ठिकाणी 27 ते 38 सेल्सिअसपर्यंतची तापमानाची नोंद केली गेली आहे. म्हणजे जर आपण किनारपट्टीच्या रात्रीच्या तापमानाचा विचार केला तर 26 ते 24 सेंटीमीटरच्या दरम्यान खाली उतरते तर तेच पठारावर जर बघितलं 23 ते 27 दरम्यानपर्यंत खाली बघावयास मिळत असेल. आता सापेक्ष आर्द्रता जर आपण विचार केला तर सापेक्ष आर्द्रता ह्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर असते. सापेक्ष आर्द्रता ही कोकण किनारपट्टीवर आपल्याला जास्तीत जास्त पाहावयास मिळते. ज्या ठिकाणी सम हवामान असते कोकणामध्ये सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण 85 ते 90% दरम्यान असू शकते. तर पठारी भागामध्ये थोडे कमी असते. म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये 75 ते 80च्या दरम्यान तर विदर्भामध्ये 70 ते 75च्या दरम्यान असू शकते. त्यानंतर पावसाचे दिवस या ठिकाणी पाऊस पडणाऱ्या बरेच संख्या कमी आहे.
कोकणामध्ये 200 ते 300 सेंटीमीटर पडणाऱ्या पावसामध्ये 90 ते 95 दिवस आवश्यकता. मध्य महाराष्ट्रामध्ये 50 ते 75 सेंटीमीटर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण हे दिवस हे फक्त 35 ते 50 असू शकतात. विदर्भामध्ये जर आपण गेलो ते 60 ते 65 दिवसही या ठिकाणी असू शकतात. म्हणजे अशा या परिस्थितीमध्ये मान्सूनच्या काळामध्ये असणारे पर्जन्य व त्याची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघितली गेली आहेत. म्हणजे याचबरोबर या मान्सूनच्या काळामध्ये कोणकोणत्या भागामध्ये किती पाऊस पडतो, कोणकोणत्या भागामध्ये किती सेंटीमीटर चं वितरण झालेलं आहे हे आपण पुढच्या आज बघणार आहोत की मान्सूनच्या काळातील पर्जन्य किंवा मान्सूनच्या काळातील पर्यावरण करत असताना ज्या प्रकारे त्याचं वितरण आहे किंवा डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते डिस्ट्रीब्युशन आपण अभ्यासत असताना त्याचं वर्गीकरण आपण बघणार आहोत. त्याचं वर्गीकरण त्यांनी किती सेंटीमीटर पाऊस पडतो यानुसार करण्यात आलं आहे. तर त्यांनी पहिला प्रकार पाडला आहे तो 300 सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाचा प्रदेश. दुसरा जो प्रकार पाडला आहे तो 200 ते 300 सेंटीमीटर पडणाऱ्या पावसाचा असणारे प्रदेश. त्यानंतर तिसरा प्रकार पाडला आहे जो 100 ते 200 सेंटीमीटर दरम्यान पडणारा जो पाऊस असेल किंवा त्याचं एक वर्गीकरण करण्यात आलं आहे ते 80 ते 100 सेंटीमीटर दरम्यान पडणाऱ्या पाऊस प्रदेश. त्यानंतर 60 ते 80च्या दरम्यान पडणारे पावसाचे प्रदेश. त्यानंतर 50 ते 60 सेंटीमीटर दरम्यान पाऊस असणारे प्रदेश किंवा 40 ते 50 सेंटीमीटर दरम्यान असणारे प्रदेश. 30 ते 40च्या दरम्यान असणारे प्रदेश. 30 ते 40 सेंटीमीटर दरम्यान पडणारे पाऊस यांचा असणारा प्रदेश आणि 30पेक्षा कमी पावसाचे प्रदेश. असे मान्सूनच्या काळातील पर्जन्याचे वर्गीकरण करत असताना त्यांनी 300 सेंटीमीटरपासून तर 30 सेंटीमीटरपर्यंत असे प्रकार पाडण्यात आलेले आहेत. या प्रकारानुसार आपण एकेका प्रकाराविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की कोणत्या प्रकारामध्ये कोणकोणत्या प्रदेशाचा समावेश होतो. पहिला जो पॉईंट आहे की 300 सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाचे प्रदेश असेल. 300 सेंटीमीटरपेक्षा पावसाचे प्रदेश ज्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. महाराष्ट्रात कोकण असेल किंवा सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर नैऋत्य मान्सून काळामध्ये 300 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो हे आपल्याला माहिती आहे की सर्वश्रुत आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचं सर्वात जास्त आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तर तो कोकण आणि सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावरती पडत असतो. म्हणजेच कोकणामध्ये गेलं तर आपलं सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल किंवा रायगड असेल, तसेच नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये नैऋत्य मान्सूनच्या पावसाचे प्रमाण हे साधारणतः 300 सेंटीमीटरपेक्षाही जास्त आपल्याला पाहावयास मिळत असते. म्हणजेच या ठिकाणी असणारा सर्वात जास्त पाऊस हा पर्जन्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पडत असतो. त्याचबरोबर कोकणातील जिल्ह्यांचा किनारपट्टीचा चिंचोळा भाग असेल तो वगळता म्हणजे चिंचोळा भाग वगळला असता त्या ठिकाणी 300 मीटरपेक्षा जास्त पाऊस आपल्याला बघावयास मिळत असतो. त्याचबरोबर पावसाळ्याच्या सरासरी पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 319 सेंटीमीटर, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 346 सेंटीमीटर तर रायगड जिल्ह्यामध्ये 334 सेंटीमीटर इतका आपल्याला बघावयास मिळतो. म्हणजे अशा प्रकारे जास्त पावसाचे प्रदेश असणारे प्रदेश आपण बघितले की ह्या ठिकाणी 300 सेंटीमीटरपेक्षाही जास्त पाऊस त्या ठिकाणी आपल्याला मान्सूनच्या काळामध्ये पडलेला दिसणार आहोत. पुढचा जो प्रकार किंवा यामध्ये असंही एक महत्त्वाची गोष्ट आहे की नैऋत्य मान्सून काळामध्ये ज्या काळात जास्त पाऊस पडणारी महत्त्वाची ठिकाणं कोणकोणती असू शकते. म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस पडतो फक्त नैऋत्य मान्सून काळातच. आता घाटमाथ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोलीचं घाट आहे की आंबोली या घाटामध्ये 707 सेंटीमीटर पाऊस त्या ठिकाणी मोजला गेला आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर असेल 561 सेंटीमीटर पाऊस त्या ठिकाणी मोजला गेला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेलो आपण तर त्या ठिकाणी गगनबावडा त्या ठिकाणी 547 सेंटीमीटर पाऊस पडतो. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये गेलो तर माथेरान असेल 497 सेंटीमीटर तर भिरा असेल तर 478 सेंटीमीटर. पुणे जिल्ह्यामध्ये असेल तर खंडाळा येथे 443 सेंटीमीटर. लोणावळ्याला असेल 434 सेंटीमीटर या ठिकाणी इतका पाऊस पडलेला आपल्याला बघावयास मिळत असतो. म्हणजेच अतिशय महत्त्वाचा गोष्ट आहे की नैऋत्य मान्सून काळामध्ये ह्या ठिकाणी ह्या असणाऱ्या जिल्ह्यांमधील असणाऱ्या ह्या प्रत्येक लोकेशनला किंवा या असणाऱ्या विशेष ठिकाणाला या ठिकाणी एवढा पाऊस मिळेल. त्यानंतर पुढे जाणार आहोत की नैऋत्य मान्सून काळातील पावसांचे दिवस किती असतात. नैऋत्य मान्सून काळ आपल्याला माहिती आहे की 300 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये साधारणतः विचार केला असता गगनबावडा त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वात जास्त पावसाचा दिवस असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याच्या गगनबावडा या ठिकाणी 104 दिवस आहेत. त्या खालोखार जर महाबळेश्वरला आपण गेलो तर त्या ठिकाणी 102 दिवस पाऊस पडतो. रायगड जिल्ह्यात भिरा किंवा माथेरान किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा सावंतवाडी या भागामध्ये जर बघितलं तर सरासरी पावसाचे दिवस हे 98 ते आपल्याला बघावयास मिळत असतात किंवा त्या ठिकाणी आहेत. म्हणजेच या ठिकाणी जर आपण एक
100 वर्षाचा इतिहास बघितला, 100 वर्षाच्या कालखंडामध्ये जर बघितलं किंवा 90 वर्षाचा कालखंडाचा अभ्यास केला तर जास्त पडणाऱ्या पावसाच्या प्रदेशामध्ये काही फेरबदल झाले आहेत का? तर बघा, या मंडणगट ह्या पट्ट्यामध्ये असणाऱ्या मंडणगटामध्ये 35 सेंटीमीटरने पाऊस वाढला आहे. लोणावळा या भागामध्ये असेल तर 24 सेंटीमीटरने पाऊस वाढला आहे. कर्जत असेल 15 सेंटीमीटरने, त्या ठिकाणी माथेरान इगतपुरीला 4 सेंटीमीटरने पाऊस वाढला आहे असं आपल्याला. नैऋत्य पावसामध्ये गगनबावड्यामध्ये 35 सेंटीमीटर घट झाली आपल्याला. यानंतर महाबळेश्वरला 33 सेंटीमीटर, राधानगरीला -33 सेंटीमीटर, कणकवली ते 26 सेंटीमीटर, लांजाला 6 सेंटीमीटर, खंडाळ्यामध्ये 6 सेंटीमीटरने पावसात घट झालेली आपल्याला बघावयास मिळत असतो. ह्याच एक अंदाजे किंवा हा एक प्रकारचा 1901 ते 1990च्या कालखंडामध्ये किती पाऊस पडला, हे किती त्या पाऊस पडणाऱ्या या आकडेवारीवरून या आकडेवारी काढण्यात. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढच्या आपण प्रकाराकडे जाणारे 200 ते 300 सेंटीमीटरच्या दरम्यान पडणारे पावसाचे प्रदेश कोणकोणते? तर बघा, 200 ते 300 सेंटीमीटरच्या दरम्यान पडणारे पाऊस पडणारे प्रदेश कोणते असतील तर कोकण किनारपट्टीचा उत्तर दक्षिण प्रत्यक्ष चिंचोळा पट्टा असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल व पालघर जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागातील त्र्यंबकेश्वर असेल, नाशिक जिल्ह्यातील पश्चिमचा संपूर्ण पेठ तालुका असेल, पुणे जिल्ह्याचा पश्चिम भागाचा वेल्हे असेल किंवा कोल्हापूरच्या दक्षिणेकडील चंदगड असेल किंवा विदर्भामध्ये आपण गेलो तर गोंदियाचा जिल्हा, या ठिकाणी ही 200 ते 300 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस या ठिकाणी पडतो. याचबरोबर ईशान्य भागात किंवा नैऋत्य मान्सून काळामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे 200 ते 300 सेंटीमीटर इतका पाऊस आपल्याला बघावयास मिळत असतो. त्यानंतर नैऋत्य मान्सून काळामध्ये कोकण किनारपट्टी लगत असेल किंवा परिसरामध्ये असेल 200 ते 300 सेंटीमीटरच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस पडणारी काही महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेलो आपण तर त्या ठिकाणी वेंगुर्ला 283 सेंटीमीटर पाऊस पडतो. त्यानंतर देवगड गेलो तर देवगडला 231 सेंटीमीटर पाऊस पडतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व रत्नागिरी 292 सेंटीमीटर, तर ठाणे 237 सेंटीमीटर, मुंबई शहर 205 सेंटीमीटर, मुंबई उपनगर 232 सेंटीमीटर, तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये 248 सेंटीमीटर, शहापूरला 256 सेंटीमीटर, पालघर जिल्ह्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी असणार 274 सेंटीमीटर, वसईला 215 सेंटीमीटर इतका पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. म्हणजे ह्या असणाऱ्या फक्त नैऋत्य मान्सूनच्या काळामध्येच. म्हणजे याशिवाय पश्चिम घाटालगत असेल नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला 246 सेंटीमीटर, पेठला 217 सेंटीमीटर, तर पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हे असेल त्या ठिकाणी 240 सेंटीमीटर, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण चंदगडला 261 व नैऋत्य मान्सून वाऱ्याची पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आपल्याला बघावयास मिळते. आता त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण नैऋत्य मान्सून काळामध्ये 100 वर्षाच्या कालखंडात किंवा 90 वर्षाच्या कालखंडात 200 ते 300 सेंटीमीटरच्या दरम्यान पडणाऱ्या पावसाच्या प्रदेशामध्ये काही फेरबदल झाले आहेत का? तर आता फेरबदल बघत असताना आपल्याला या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवाव्या की पनवेल असेल, रत्नागिरी असेल, मुंबई उपनगर असेल किंवा वेंगुर्ला असेल, मुंबई शहर असेल किंवा ठाणे असेल किंवा त्र्यंबकेश्वरला असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर थोडीशी वाढ झालेली आपल्याला दिसायला मिळेल. त्याचबरोबर या काळामध्ये दरम्यान पडणाऱ्या पावसाचे दिवस किती असू शकतात? तर या पट्ट्यामध्ये नैऋत्य पावसाचे दिवस हे एकूण 70 ते 93च्या दरम्यान आहेत. सर्वात जास्त पावसाचे दिवस हे रायगड जिल्ह्यामध्ये 93 दिवस आहे, तर त्याच खालोखाल वेंगुर्ल्याला 89 दिवस, रत्नागिरी खालापूरला प्रत्येकी 88 दिवस, गुहागरला 84 दिवस. सर्वात कमी नैऋत्य मान्सून पावसाचे दिवस हे मुंबई उपनगरामध्ये 69 आहे. यानंतर मुंबई शहरामध्ये 70 दिवस व वसईला 71 दिवस आहे. उल्हासनगरला 72 दिवस नैऋत्य मान्सून काळाच्या पावसाचे दिवस आपल्याला बघावयास. पुढचा जो प्रकार आहे तो 100 ते 200 सेंटीमीटर दरम्यान असणारे प्रदेश, या ठिकाणी पडणारा पाऊस पश्चिम घाटाच्या पूर्वेला नंदुरबार पासून तर दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत असलेल्या अरुंद पट्ट्यामध्ये नैऋत्य मान्सून काळामध्ये 100 ते 200 सेंटीमीटरच्या पावसाची नोंद आपल्याला बघावयास मिळते. त्यामध्ये नंदुरबार असेल, नाशिक असेल, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा प्रामुख्याने या ठिकाणी पश्चिम भागाचा समावेश होतो. यामध्ये नैऋत्य मान्सून काळामध्ये सर्वात जास्त पाऊस नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे 189 सेंटीमीटर पडतो. त्याच खालोखाल सातारा जिल्ह्यातील पाचगणी असेल म्हणजे त्या ठिकाणी 186 सेंटीमीटर पाऊस पडतो. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा असेल 171 सेंटीमीटर, शाहूवाडी असेल 150 सेंटीमीटर, पुणे जिल्ह्यात पौंडला 150 सेंटीमीटर पाऊस आपल्याला बघावयास मिळत असतो. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भाचा काही विचार केला तर विदर्भामध्ये भंडारा असेल, गडचिरोली असेल, तसेच गोंदिया जिल्ह्याचा ईशान्य व चंद्रपूर जिल्ह्याचा नैऋत्य भाग वगळता उरलेल्या प्रदेशामध्ये किंवा नागपूर जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पावसाळ्यात म्हणजे नैऋत्य मान्सून काळामध्ये 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघावयास मिळत असतो. त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये गाविलगंड डोंगर रांगेमध्ये धारणी असेल, चिखलदरा असेल, ह्या तालुक्याच्या बऱ्याचशा भागामध्ये समावेश या पावसाच्या विभागात आपल्याला बघा. त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण 80 ते 100 सेंटीमीटर दरम्यान पडणाऱ्या पावसाचे प्रदेश. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये 100 सेंटीमीटर किंवा समपर्जन्य रेषेला आपण 75 सेंटीमीटरला पर्जन्य रेषा मानली जाते.
म्हणजे समांतर समपर्जन्यमध्ये यामध्ये कोणकोणत्या भागांचा समावेश होतो? त्या साधारणतः उत्तरेला नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा असेल, अक्राणी असेल, तळोदा असेल, नवापूर तालुका असेल, या तालुक्यांचा नंदुरबार जिल्ह्यात समावेश होतो. त्याचबरोबर नाशिक असेल, जळगाव असेल व कोल्हापूर जिल्ह्यांचाही त्या ठिकाणी या साधारणतः 100 सेंटीमीटरपर्यंत दरम्यान पडणाऱ्या पावसामध्ये त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. याचबरोबर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेडचा ईशान्य भाग, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भाचा या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर सर्वात जास्त पाऊस हा नागपूर जिल्ह्यामध्ये थरसा या ठिकाणी 100 सेंटीमीटर पडतो. फक्त हा नागपूर जिल्ह्याच्या जिल्ह्यापुरता म्हणजे सर्वात जास्त पाऊस हा नागपूर जिल्ह्यातील थरसा या गावी पडतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणीला 95 सेंटीमीटर, यवतमाळला 94 सेंटीमीटर, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे 98 सेंटीमीटर पाऊस पडतो. नागपूरला 91 सेंटीमीटर तर वर्धा येथे 90 सेंटीमीटर पाऊस पडतो. त्याचबरोबर नांदेडला गेलो तर त्या ठिकाणी 86 सेंटीमीटर, हिंगोलीला 83 सेंटीमीटर पाऊस पडतो. वाशिमला 91 सेंटीमीटर, साताऱ्याला 88 सेंटीमीटर, त्याचबरोबर कोल्हापूरला 84 सेंटीमीटर पावसाची नोंद झालेली आपल्याला बघा. पुढे जाणार होतं ते 80 ते 100च्या दरम्यान पडणारे पावसाचे प्रदेश. यात नैऋत्य मान्सून काळामध्ये 80 ते पडणाऱ्या सर्वात मोठा प्रदेश म्हणजे मराठवाडा असेल, खानदेशात धुळ्याचा पूर्व भाग असेल, जळगाव जिल्हा असेल, पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती जिल्हा यांचा समावेश होतो. त्यानंतर पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण घटत जाते. म्हणजे उत्तरेला नंदुरबारपासून तर दक्षिणेला जळगाव, कोल्हापूरपर्यंत असणाऱ्या नाशिक, पुणे, सातारा, सांगलीसह साधारणतः जिल्ह्यांच्या मध्य भागामध्ये पावसाचे प्रमाण हे 60 ते 80च्या दरम्यान आपल्याला. तर आता पुढे जाणार आहोत की 50 ते 60च्या दरम्यान असणारे प्रदेश कोणते? तर 50 ते 60च्या दरम्यान असणारे प्रदेश भरपूर आहे. म्हणजे मध्य महाराष्ट्राच्या नैऋत्य मान्सून काळातील 50 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशाभोवती उत्तर महाराष्ट्रातील धुळे असेल, जळगाव असेल, नाशिक असेल व अहमदनगर असेल यांचा समावेश होतो. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्हा वगळता सर्व जिल्हे म्हणजे त्यात मराठवाड्यातील औरंगाबाद असेल, उस्मानाबाद असेल, जालना असेल व बीड जिल्हाही त्याचा समावेश होतो. याचबरोबर ह्या पट्ट्यामध्ये नैऋत्य मान्सूनच्या काळामध्ये 55 ते 60 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या ठिकाणी 60 सेंटीमीटरचा पावसाची नोंद झाली आहे. याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये आदिलाबाद असेल, जालना जिल्ह्यामध्ये अंबड असेल, जाफराबाद असेल प्रत्येकी 59 सेंटीमीटरपर्यंत पावसाची नोंद त्या ठिकाणी केली गेली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील चांदोड असेल किंवा चांदोड असेल, बीड जिल्ह्यामध्ये चौसाळा असेल, सोलापूर जिल्ह्यातील 50 सेंटीमीटर पाऊस पडतो. तर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या ठिकाणी, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, धुळे जिल्ह्यामध्ये सिंदखेडा, बीड जिल्ह्यामध्ये नैऋत्य मान्सून काळामध्ये साधारणतः 51 सेंटीमीटर पावसाची नोंद केली गेली आहेत असं आपल्याला ह्या नैऋत्य मान्सून काळामध्ये म्हणता येईल. असं म्हणता येईल की 40 ते 50 सेंटीमीटर पडणारे पावसाचे प्रदेश म्हणजे महाराष्ट्राच्या नैऋत्य मान्सून काळामध्ये 40 ते 50 सेंटीमीटर पडणारा पाऊस प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघावयास मिळत असतो. यामध्ये खानदेशातील धुळे जिल्ह्याचा मध्यभाग असेल, पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा मध्यभाग, पूर्व भाग, अहमदनगर जिल्ह्याचा मध्य भाग, सोलापूर जिल्ह्याचा मध्य भाग, याचप्रमाणे पुणे, सातारा, सांगली हे जिल्हे, त्याचबरोबर मावळची पूर्वेची अरुंद पट्टी व कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेचा पावसाळ्यामध्ये 40 ते 50 सेंटीमीटर पाऊस आपल्याला बघावयास मिळतो किंवा या ठिकाणी या काळात नोंद केली जाते. याचबरोबर धुळे जिल्ह्यातील साक्री या ठिकाणी 45 सेंटीमीटर पाऊस पडतो. नाशिक जिल्ह्याच्या मध्य किंवा पूर्वेस येवला तालुका आहे त्या ठिकाणी 44 सेंटीमीटर, निफाड तालुका 41 सेंटीमीटर, नांदगावला 47 सेंटीमीटर, मालेगावला 43 सेंटीमीटर ह्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण या ठिकाणी आढळते. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर आपण गेलो तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत या ठिकाणी त्या ठिकाणी 44 सेंटीमीटर, अकोले त्या ठिकाणी 44 सेंटीमीटर, अहमदनगरला 46 सेंटीमीटर, नेवासा, पारनेर, श्रीरामपूर, राऊरी या ठिकाणी 40 ते 46 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी औंधला 44 सेंटीमीटर, सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूरला 47 सेंटीमीटर, तासगाव, विटा प्रत्येकी 42 सेंटीमीटर, सोलापूर जिल्ह्यात करमाळा ही 48 सेंटीमीटर व माढा व पंढरपूरला प्रत्येकी 47 सेंटीमीटर पावसाची नोंद आपल्याला बघावयास मिळते. त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण की महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांचा प्रामुख्याने 30 ते 40 सेंटीमीटर पडणाऱ्या पावसामध्ये प्रामुख्याने नाशिक, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागामध्ये नैऋत्य मान्सून काळातील पावसाचे प्रमाण जेमतेम 30 ते 40 सेंटीमीटर असते. याच खऱ्या अर्थाने या भागाला दुष्काळी भाग असे म्हणतात किंवा अलीकडे या प्रदेशाला अवर्षणग्रस्त प्रदेश असे म्हणतात. म्हणजे ह्या ठिकाणी अवर्षणग्रस्त प्रदेश असे म्हटले जातात
तर ज्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश आहे त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात कमी पाऊस पडतो असं आपल्याला म्हणावं लागेल. अवर्षणग्रस्त काळामध्ये कमी पावसाची नोंद करण्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवड हे ठिकाणी 31.04 सेंटीमीटर पावसाची नोंद, फक्त 19 दिवस त्या ठिकाणी पाऊस पडतो. यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सोमठाणे असेल त्या ठिकाणी 32.45 सेंटीमीटर पावसाचे हे 24 दिवस असतात फक्त त्या ठिकाणी. त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बारामतीला 35 सेंटीमीटर, दौंड, जेजुरी, इंदापूर, शिरूर या ठिकाणी 38 सेंटीमीटर, तर तळेगाव, दाभाडे पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये या ठिकाणी पाऊस पडतो. सातारा जिल्ह्यामध्ये फलटण असेल, वडूज असेल, खडाळा, पारेगाव असेल तालुक्यात 4 महिन्याचे 31 ते 38 सेंटीमीटर पाऊस, फलटणला 33.68 सेंटीमीटर, वडूज, खडाळा, पारगाव या ठिकाणी प्रत्येकी पावसाचे 35 दिवस मोजले गेले आहेत. याचबरोबर सांगली जिल्ह्यातील मध्य पूर्व भागातील सांगली असेल, मिरज असेल, जत असेल येथे प्रत्येकी 38 सेंटीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये कुरुंदवाड असेल या ठिकाणी 36 सेंटीमीटर अत्यंत या ठिकाणी कमी पाऊस आपल्याला बघावयास मिळत असतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये जर आपण गेलो तर सोलापूर जिल्ह्याच्या भागामध्ये अकलूजला या ठिकाणी 36 सेंटीमीटर पाऊस, माळशिरसला 37 सेंटीमीटर या ठिकाणी कमी पाऊस पडतो. याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर असेल त्या ठिकाणी 35 सेंटीमीटर, कोपरगाव असेल 38 सेंटीमीटर येथे पाऊस पडतो. अर्थात बारामती, सांगली, शिरोळ, अकलूज त्या ठिकाणी या भागामध्ये शासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या जलसिंचन योजना राबवल्या गेल्यामुळे या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आपण की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पावसाचा प्रदेश 30 सेंटीमीटरपेक्षाही कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी. असे प्रदेश कोणकोणते? तर बघा, नैऋत्य मान्सून काळातील सर्वात कमी पावसाचा नोंद करणारा सातारा जिल्ह्यातील पुसे सावळी 27.28 सेंटीमीटर इतका त्या ठिकाणी नोंद करतो. वार्षिक पर्जन्य त्या ठिकाणी साधारणतः 38.75 सेंटीमीटर आहेत. म्हणजे एवढ्या कमी पावसामध्ये असणारे पिके असेल, मानवी जीवन असेल, हे अतिशय खडतर आहे. आपल्याला माहिती आहे की पावसाशिवाय किंवा पाण्याशिवाय जीवन नाही असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्राण्याला किंवा मानवी जीवनाला जर चांगल्या प्रकारे जीवन जगायचं असेल तरच त्या ठिकाणी पाऊस. म्हणूनच कोणत्याही संस्कृती बघितल्या असेल आपल्याला, सिंधू संस्कृती असेल किंवा नाईल संस्कृती असेल, ह्या नद्यांच्या काठी ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो किंवा पाण्याची उपलब्धता आहे किंवा पाण्याची साठवणूक क्षमता आहे किंवा मोठ्या प्रमाणात जलसिंचनाच्या सुविधा निर्माण केल्या आहेत, या ठिकाणीच खऱ्या त्या महाराष्ट्राची ओळख आपल्याला निर्माण करता येऊ शकते किंवा त्या ठिकाणी ओळख म्हणजे त्या प्रदेशाची ओळख. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील पर्जन्य काळामध्ये पडणाऱ्या पावसाचे वर्गीकरण आज आपण या तासिकेला केले आहे. त्यामध्ये 300 सेंटीमीटरपासून तर 30 सेंटीमीटरपर्यंत असणारे कोणकोणत्या भागाचा कोणकोणत्या वर्गामध्ये समावेश होतो याचाही आपण अभ्यास केला आहे. म्हणजेच यामध्ये सर्वात जास्त पडणारा पाऊस असेल किंवा सर्वात कमी पडणारा पाऊस असेल त्या ठिकाणी कोणत्या भागांमध्ये किती प्रमाणात पडतो व किती प्रमाणात पडतो व किती पडतो हे आपण या ठिकाणी आजच्या तासिकेला बघितले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात शंका, प्रश्न उत्पन्न झाले असतील तर आपण या ठिकाणी माझा मेल ID दिला आहे, त्या ठिकाणी आपण ईमेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील तासिकेला हिवाळ्यातील हवामानाची स्थिती म्हणजे संक्रमणाचा महिना असेल किंवा ऑक्टोबर हीट असेल, त्याचबरोबर त्याची असणारी दैनिक कमाल तापमान असेल, दैनिक किमान तापमान असेल, दैनिक तापमान कक्षा असेल, सरासरी मासिक तापमान असेल, हवेचे दाब आणि वारे असतील, हिवाळ्यातील काही वेगळे आविष्कार असतील, या सर्वांच्या गोष्टीविषयी आपण बघणार आहोत. त्याचबरोबर पर्जन्याचा कालखंड असेल, पावसाचे सर्वसाधारण स्वरूप असेल, कोकणातील भरपूर पर्जन्य, घाटमाथ्यावर अतिपर्जन्य, सह्याद्रीच्या पर्वताच्या पूर्वेकडील भागात घटते प्रमाण आणि गोदावरी, भीमा, कृष्णा यांच्या पट्ट्यातला वर्षण प्रदेश, मराठवाड्यातील पर्जन्य, विदर्भातील पर्जन्य आणि असे वेगवेगळे असणारे मान्सून काळातील पर्जन्य व त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला बघावयास मिळत असतात. म्हणजे वैशिष्ट्ये बघत असताना या मान्सूनच्या काळातील त्याची काही वैशिष्ट्ये व त्याची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली गेली आहेत. म्हणजे थोडक्यात असंही अभ्यासलं गेलं, आपण असं म्हणता येईल की पर्जन्याची याची वैशिष्ट्ये आपल्याला सांगताना किंवा त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल की पर्जन्याचा कालखंड महाराष्ट्रामध्ये वर्षामध्ये जो पाऊस पडतो त्यापैकी सुमारे 85% नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे येतो. म्हणजे कोकण नैऋत्य असेल, पश्चिम भागावरून येणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्री पर्वत ओलांडून महाराष्ट्राच्या प्रदेशावर पाऊस देतात. जून ते सप्टेंबर ह्या 4 महिन्याच्या काळातील पावसाचे मासिक प्रमाण त्याच्या प्रादेशिक वितरणावर फार मोठ्या प्रमाणात तफावत किंवा विविधता पाहावयास मिळत असते. सर्वसाधारणपणे जुलै महिन्यामध्ये म्हणजे ही त्याची वैशिष्ट्ये बघत असताना आपल्याला ह्या गोष्टीही बघाव्या लागतील की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मान्सूनच्या काळातील त्याची पर्जन्य व त्याची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली गेली पाहिजे असंही आपल्याला वाटत असतं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.